महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपुरात भ्रष्ट अधिकारी सुरेश चव्हाण यांच्या चेहऱ्याला काळे फासले। NIT येथील अनेक गैरव्यवहारांमध्ये चव्हाण यांचा सहभाग असल्याचा आरोप मनसेने केला आहे। यापूर्वी 13 सप्टेंबर 2023 रोजी मनसेने NITवर मोर्चा काढत तत्कालीन सभापती मनोज कुमार सूर्यवंशी यांना निवेदन दिले होते, ज्यात चव्हाण यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे सादर करण्यात आले। मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेने हे तीव्र आंदोलन केले आहे। भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, भ्रष्टाचारी अधिकारी सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो। भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी नागपूर सुधार प्रन्यास येथील भ्रष्ट अधिकारी सुरेश चव्हाण यांच्या चेहऱ्यावर काळे फासले। सुरेश चव्हाण यांच्यावर अनेक गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप मनसेने केले आहेत। यात मौजा चिखली देव येथील NITच्या मालकीच्या भूखंडाचे अनधिकृत वाटप, मध्य नागपुरातील सिमेंट रस्त्यांच्या कामाची खोटी बिले तयार करून शासनाची फसवणूक, मौजा कळमना येथील भूखंडांबाबत खोटी RL आणि बांधकाम मंजुरी पत्रे देणे, तसेच मौजा भांडेवाडी येथील विकास कामांमध्ये अनियमितता आणि न केलेल्या कामांची खोटी बिले बनवून आर्थिक फायदा करून घेणे अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे।